अरे तुला सांगतो, फार गमती जमती आहे. हे गेल्या 20 वर्षापासून मी या विषयामध्ये काम करतो. नाही म्हणलं तरी 250-300 कंपन्यांबरोबर काम केलं. इतकी वेगवेगळी लोक भेटली आहेत आणि त्यांचे वेगवेगळे त्यांनी पेन एरियाज म्हण किंवा प्रॉब्लेम म्हण असे सांगितलेले आहेत. ते सोडवताना आम्हाला मजा आली अर्थात, म्हणजे कारण लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट मध्ये ना या सगळ्या गोष्टींवरती उत्तर आहेत. सगळ्या गोष्टींवरती छोटी छोटी टूल्स आहेत. अर्थात ती तुम्हाला वापरता यायला. साताऱ्यामधला क्लायंट आहे, खूप जुना क्लायंट आहे. आता पहिला क्लायंट माझा असं म्हणता येईल. हा क्लायंट होण्याचं कारण पण गमतीशीर आहे. साधारण वर्षभरापूर्वी, म्हणजे त्याच्याकडे काम सुरू करण्यापूर्वी वर्षभरापूर्वी तरी माझं एक भाषण ऐकलं होतं लीन मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर. तेव्हा मी नुकता US वरनं परत आलो होतो ट्रेनिंग वगैरे घेऊन. तर माझं भाषण ठेवलं होतं एका लोकांनी आणि मग काही साताऱ्यातले इंडस्ट्रियलिस्ट तिथं उपलब्ध होते. 25-30 लोकांचा काहीतरी समुदाय असेल, त्यांच्यासमोर मी बोलत होतो. ते भाषण त्यांनी ऐकलं होतं. त्याच्यावरून त्यांनी मला फोन केला आणि फोनवरती त्याची मागणी खूप गमतीशीर होती. म्हणून मिनिश, तू एकदा व्हिजिट करशील का माझ्या कंपनीला? म्हटलं का रे बाबा? त्याने म्हणाला, अरे आमच्या कंपनीला एक कस्टमर व्हिजिट होणार आहे आणि ती व्हिजिट करायची, तर आमची आत्ताची कंपनीची अवस्था जी आहे ती अगदीच म्हणजे आम्हालाच लाज वाटते अशी आहे. तू बघ एकदा तुझ्या दृष्टीने काय करता येतं, किमान पिवळे पट्टे कुठं मारता येतात का हे तरी सांग. मी गेलो, व्हिजिट केली ती कंपनी आणि बघितलं तर खरोखरीच त्यांनी सांगितलेली कंडिशन होती. त्या कारखान्याचा एरिया जो असेल तो 500 ते 600 750 स्क्वेअर फुटाचा एरिया असेल. त्या ह्याच्यामध्ये सगळ्या बाजूनी सामान भरलेलं होतं. त्याला एक 50-60 स्क्वेअर फुटाचा मेझानाईन फ्लोर होता, तर त्याच्यावरती सुद्धा माल भरलेला होता. सगळ्या बाजूनी गचपणामध्ये काम चालू होतं आणि त्यातच ते फिटर लोक असायचे, ते असेंब्ली करत असायचे. या सगळ्या गोष्टी त्याच्यात चालायच्या. रोजचं प्रोडक्शन मिळायचं म्हटलं तर फार पंचायत व्हायची. त्यामुळं येणारे सगळे इश्यू आणि सगळे प्रॉब्लेम होते. म्हणून मिनिश, बजेट खूप लिमिटेड आहे. माझ्या दृष्टीने फक्त एकच सांग की पिवळे पट्टे कुठं मार. मी म्हणलं, अरे तुझं बजेट सोडून दे. म्हटलं हे पिवळे पट्टे मारण्याचं कामच नाही. म्हटलं पिवळे पट्टे, लाल पट्टे, हिरवे पट्टे, सगळे पट्टे मारू म्हणलं आपण. पण त्याच्या आधी म्हणलं तुला ही प्रोडक्शनची प्रोसेस बदलायला पाहिजे. त्याच्या इथं जे काम चालायचं ना, त्या कामामध्ये आम्ही एक महत्वाचा बदल केला, ज्याच्यासाठी त्यांना डेमॉन्स्ट्रेट केलं 1 तासाभरासाठी. त्याच्यानंतर त्याच्या टीमला प्रॉपर ट्रेनिंग दिलं आणि त्यांची प्रोडक्शनची जी पद्धती होती ती आम्ही सिंगल पीस फ्लो या पद्धतीमध्ये बदलून टाकलं. आता हे त्यांना पचनी पडायला वेळ गेला. त्यांचा प्रोडक्शनचा जो हेड होता त्याला पण ही गोष्ट काही केल्या पचत नव्हती की असं कसं प्रोडक्शन निघू शकतं. रोजचे 25-30 गॅस स्प्रिंग जोडता जोडता जिथं नाकेनऊ येतात त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणताय की दिवसाला 100-125 गॅस स्प्रिंग जोडू शकता. हे काहीतरी चुकीचं आहे, हे काहीतरी खोटं आहे, अशाच लेवलचा समजूत होती. आता त्यामध्ये आम्ही गंमत केली की तिथला जो हेड होता प्रोडक्शनचा तो 8 दिवस रजेवर गेला. तेवढ्या वेळात आम्ही सिंगल पीस फ्लो लावून टाकला. त्या दृष्टीने आम्ही टेबल्स अरेंज केली. त्या दृष्टीने त्यांची जी काही इक्विपमेंट होती ती ऍडजस्ट केली, जिथं टेस्टिंग चालतं सगळ्या गोष्टी. त्या पद्धतीने त्यांचे किट्स असेंबल करायसाठी जे लागणार होते त्याचं सेटिंग केलं आणि त्या पद्धतीने ते लावून टाकलं सगळं आणि प्रोडक्शन सुरू झालं. तो माणूस आल्यानंतर जेव्हा त्यांनी बघितलं तर खरोखरी दिवसाचे 100 पीस मॅन्युफॅक्चर व्हायला लागले, ते असेंबल व्हायला लागले, ते टेस्ट व्हायला लागले आणि पॅकही व्हायला लागले. आता हा ड्रास्टिक डिफरन्स जो आहे ना, हा ड्रास्टिक डिफरन्स हा सहसा कुणाला सांगून पटत नाही. मी नेहमी बऱ्याच वेळा सांगतो, मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देईन, तुम्ही त्या गोळ्या विकतही आणा डॉक्टरने सांगितलेल्या, पण ते तुम्ही घेतल्याच नाहीत तर तुम्हाला त्याचा 0 रिझल्ट आहे. आता या गोळ्या घेण्यासाठी आम्ही अक्षरशः त्याच्या जिभेवर ठेवून पाणी ओतण्यापर्यंतचं काम करावं लागतं. कन्व्हिक्शन आलं की तुम्हाला रिझल्ट मिळतोच मिळतो आणि हे इतक्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. मी सहज आता बोलता बोलता विषय निघाला म्हणून ही गोष्ट सांगितली तुला. कशी वाटते तुला? नक्की कळव.